फॅन्स क्लब जय श्रीपती बाबा उमरोली आणि या दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाची वाडी या दोन टीम मध्ये दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळेल। एकाच तालुक्यातील हे दोन संघ आपण पाहणार आहोत। गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस होता। फक्त सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला। सन्मान देत असताना कदाचित असं वाटलं होतं की सिंगल धाव होणं कठीण आहे, परंतु या दोन धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या। जय श्रीपती बाबा उमरोली मथुर फॅन्स क्लब चे पुरस्कर्ते आमचे अत्यंत जवळचे मित्र बंधुतुल्य मित्र नीरज भुईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय। आज त्यांच्या नावाने हा संघ ओळखला जाईल। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। शरद आणि साहिल लोंगले। साहिल लोंगले हा खेळाडू तुम्ही पाहताय सध्या स्ट्राईक एंडला आहे। येत्या 5 जानेवारी पासून पूर्णपणे क्रिकेटच्या ग्रामीण क्रिकेट पासून थोडंसं दूर जाईल। मी तर म्हणेन फक्त सराव सराव आणि सराव, प्रॅक्टिस मॅच इन परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं। कारण श्रीनगर के वीर अक्षय कुमार यांचा संघ ISPL या संघामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। कर्जत तालुक्यामध्ये आणखीन एक मानाचा तुरा साहिल लोंगलेच्या स्वरूपात होता, परंतु या दरम्यान क्लीन बोर्ड होत आहेत। साहिल बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला धक्का लागेल टीम मथुर फॅन्स क्लब जय श्रीपती बाबा उमरोली संघाला। फलंदाज बाद। प्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळेल। क्रिकेट बीट म्युझिक असं हे दुहेरी संगम असं आणि या क्रिकेटमध्ये संगीत असल्याशिवाय मजा येत नाही आहे प्रेक्षकांना। आणि आमचे तमाम लाडके प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अमोल बैकर स्वतः या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत। अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा बैकर यांचे चिरंजीव आणि सन्माननीय मानिकुली गावचे पोलीस पाटील अभिनवजी बैकर आपले मनपूर्वक स्वागत आपण या मंचावरती। तसेच आमचे सुधा हरिभाऊ धुळे माझे पोलीस पाटील समीरजी मात्रे आपले मनपूर्वक स्वागत। सर्व जोबेली मानिकुली खरवई जोबेली पाडा या परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वांना विनंती राहील की स्पर्धा आपली आहे, आपण सर्वांनी येऊन स्थानपन्न व्हायचे आहे। अदम मुजावर सारखा गोलंदाज आपण पाहतो। पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांमध्ये पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असं आणि काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे, प्रभावशाली गोलंदाजी आहे अदम मुजावरची। यावेळेस आणखीन एक क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद। तू चल मैं आया असं समीकरण असताना साहिल लोंगलेच्या नंतर मात्र फलंदाज झालाय बाद। वेशला सुद्धा परतावा लागेल। डाऊन, फलंदाज बाद। पाहायला मिळेल पूर्णपणे निराशेत भावेश, कारण ब्लँक स्ट्रोक होता आणि सरळ चेंडू एस्टानवरती जाऊन आदळलेला आहे। आणखीन एक फलंदाज, एक चांगला मोहरा या ठिकाणी टिपण्यामध्ये यश आलंय। बॅटिंग करत असताना अदम मुजावरला चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहतो। श्री 11 मोहाची वाडी या संघाच्या वतीने आपण पाहिलं तर पहिले षटक हाताळत असताना नरेंद्र गुमारे नेरल कर्जत तालुक्यातील एक नामवंत पॅकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत। आणि त्यांच्याच नावानं आज संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे। दोन गडी बाद झालेले आहेत।
हेलो चेक, हेलो चेक. हॅलो. ओ यावेळेस आपण पाहतो इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. हा दर्जेदार सनसनीत आलेला हा टीम उमरोली संघासाठी चौकार. हॅरी डान्सिंग अंपायर नुकताच गुजरात अहमदाबाद दौऱ्यावरून आज बदलापूरमध्ये थेट आमच्या प्रेमा खातीर या ठिकाणी आलेले आहेत. नुकताच रियाज मामू शेख यांच्या वतीनं त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पारितोषिक पेक्षा टाळ्यांची कलाकाराला साथ असली ना तर काहीतरी वेगळा उत्साह, एक वेगळी ऊर्जा, एनर्जी मिळत असते. कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. आता मुजावरचा एक निर्णायक षटक राहिलं आहे. अगदी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ मथुर फॅन्स क्लब जय श्रीपती बाबा उमरोली हे नाव आमच्या डोळ्यासमोर आलं की आम्हाला समीरजी लोंगले, एक मुख्य शिल्पकार, आधारस्तंभ यांचं नाव आठवतंय. सरळ खेळत आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतो लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मधोमध हा फटका होता. गुग्गू त्या ठिकाणी येतात. रोशन अडाव तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. लेफ्ट हँडर बासमन चेतन, सलामीवीर खेळाडू शरद. पैतानापती आपण पाहतोय नुकताच झालेली गोरेगाव दामद चषक, माफ करा, त्या दामद चषकाचा चॅम्पियन संघ राहिलेला आहे नाईट टोर्नामेंटमध्ये जय श्रीपती बाबा उमरोली. आणि लगेचच तब्बल 1 लाख रुपयाची स्पर्धा कव्हर करण्यासाठी आज बदलापूर नगरीमध्ये ते दाखल झालेले आहेत. चांगला संघ, चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळेल. ऑन साईडला थोडंसं एकदा वळवला मिड विकेटला बॉल चालला डीपमध्ये. शतक सज्जत, थोडेसे फंबल पाहायला मिळाले, त्याचाच फायदा उचलला आहे. फलंदाजी करत असताना शरद आणि त्याच्या साथीने चेतनने या मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक 11 वरती पोहोचलेला आहे. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. रामजीत यादव नामवंत गोलंदाज आहे. असे अनेक खेळाडू तुम्हाला पालकमंत्री प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा जवळ येते. त्यामध्ये कर्जतचे काही आयकॉन खेळाडू असतात. फलंदाज होईल बाद, क्लीन बोल्ड. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. मधली एसटी वाखवली आहे. फलंदाज आपण पाहतोय शरदला सुद्धा परतावा लागेल. 1 बोर्ड विकेट डाऊन. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. जय श्रीपती बाबा उमरोली मथुर फ्लॅन क्लब या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक धक्का लागत असताना तिसरा फलंदाज माघारी परतेल. सारखा एक सलामीवीर फलंदाज मथुर फॅन्स क्लब जय श्रीपती बाबा उमरोली संघाचा एक तारणहार खेळाडू आहे. शरद नेहमी उमरोली संघाला एक चांगली सुरुवात देऊन परतत असो, परंतु आता स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. रत्नदीप लोंगले मैदानावरती दाखल झालाय इन ॲट नंबर 5च्या पोझिशनला. चांगले बॅटिंग तो सुद्धा करतोय. त्याच दरम्यान आमचे चामटोली गावचे नितीन भगत हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. श्रीधरजी डोंगरे असतील, क्रिकेटला धर्म मानणारे काही क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. अनेक प्रेक्षक या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत हृदयाच्या अंतःकरणातून. भरत बुवा धुळे यांना विनंती राहील की आपण सुद्धा या मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत. 11 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद झाला. षटक क्रमांक 2 रामजीत यादव. आत्मविश्वास थोडासा राजेश सर कुठेतरी दुनावलेला पाहायला मिळेल. बघा मिस्टर हॅरीची अदाकारी या प्रेक्षकांना कुठेतरी मंत्रमुग्ध करण्याचं काम ते करतात.
क्षेत्ररक्षक जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फील्ड करण्यात आलं आणि तिथे मिळाली सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. श्री 11 मोहाची वाडी हा संघ आपण पाहतो पहिल्या सामन्यामध्ये स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा संघाला ज्यांनी बीट केलं तो संघ आता एक चांगली स्ट्रॅटर्जी घेऊन मैदानावरती उतरलेला पाहायला मिळतोय. कारण प्रतिस्पर्धी संघ एक अडखळ सुरुवात केली. संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने बॅटिंग चालू आहे सध्या उमरोली संघाची. ओ बॅटच्या मधोमध हा बॉल चाललाय भन्नाट वेग, प्रचंड वेग, अचूक टप्पा, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या रामजित यादवकडून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की हा पूर्णपणे ब्लँक स्ट्रोक होता, संपर्क नाही आहे. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट, डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. उषा किरण रेसिडेन्स एंडकडून हे षटक आपण पाहतो. बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारं क्रीडांगण आहे. आणखीन एक डॉट बॉल. इथे मात्र गोलंदाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि आता मात्र आपण पाहिलं तर 2 सलग चेंडू आले डॉट. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे आणि या 2 षटकांमध्ये अवघ्या 6.00च्या सरासरीने 12 धावा मथुर फॅन्स क्लब जय श्रीपती बाबा उमरोली संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. 3 बाद 12. राहुलभाई पाटील यांचा महाराष्ट्र फेम मथुर बैल यांचे संगीत रत्नदीपसाठी टाकण्यात आलेला हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी. अगदी पक्षाच्या पंखाप्रमाणे मिस्टर हॅरीने हात आपले खुले केलेले आहेत. एस इट इज वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेने संघाचा धावफलक सुद्धा पुढे सरकत आहे. ते तब्बल 13 या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला वर्चस्व गोलंदाजांचं आहे. राहुल चव्हाण असतील ज्यांचे मुख्य आयोजक आहेत. कारण त्यांनी खलपट्टीसुद्धा अशी बनवली आहे की प्रत्येक गोलंदाजाला ही नंदनवन ठरते. प्रसाद परब सर, कारण या क्रीडानगरीमध्ये सातत्याने गोलंदाजांचं वर्चस्व आहे आणि त्यांचं अभिनंदनसुद्धा कौतुकसुद्धा केलं जातं आहे. याचं कारण आहे की खलपट्टी सध्या गोलंदाजांना साथ देते, पुरेशी आहे. षटक क्रमांक 3 मुस्तकीन. हो, यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात आदम मुजावर होते, थोडेसे दूर राहिलेत, परंतु त्यांनी पसंती दिली की एका टप्प्या अखेर चेंडूला आपण गॅदर करू, तोपर्यंत मिळतील 2 धावा. इथे मात्र रत्नदीप लोंगले अगदी 2 धावा कंप्लीट करत असताना संघाला पुढे नेण्याचं काम त्याचं चालू आहे. 5व्या क्रमांकावरती तो आलेला आहे. त्याला माहिती आहे एका 2 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या बनवू शकते. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर असा डाव सुरू होता उमरोली संघाचा आणि तदनंतर आलेली धावसंख्या भरपूर मोठी होती प्रतिस्पर्धी संघासाठी. ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत आणि रत्नदीप लोंगलेच्या बॅटमधून आलाय आणखीन एक अगदी आपण पाहतोय तडाके बंद मॅक्सिमम पॉवरफुल षटका. आणि रत्नदीप लोंगले याच खेळासाठी जाणला जातोय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं. कारण आम्ही नेहमी या खेळाडूला पाहिलेलं आणि षटकाराने आपण पाहतोय आता संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. सेकंडचा कॉल त्याचा का होता, कारण त्याला स्ट्राईक हवी होती आणि आता यात 6 धावा. मुस्तकीनवरती आक्रमण करण्यात आलेलं आहे. सुरुवातीचे 2 चेंडू 2 आपले गोलंदाज आपण पाहिले तर आदम मुजावर आणि रामजित यादव त्यांच्यावरती आक्रमण करू शकले नाही आहे, कारण त्यांनी कुठे हात खुले करण्याची संधी दिली नाही आहे. कारण त्याची गोलंदाजी अतिशय धारदार पाहायला मिळाली होती, परंतु आता मुस्तकीनवरती आगास करतायत. शॉट ऑफ प्लेन. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक अमोल चव्हाण यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, जो संघाचा सर सेनापती आहे. म्हटलं जाताना कोणत्याही संघामध्ये प्रसाद परब सर पहिले सेनापती को गिराव सेना आपने आप गिर जाती है असं भाकीत केलं जातं, परंतु मैदानामध्ये प्रत्येक खेळाडू हा संघाचा सेनापती असतो.
हो यावेळेस बॅटची कडा बॉल चालला समोर राहिला घरंगळत क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतो कबा पॉईंटमध्ये तोपर्यंत एक सिंगल आली आहे आणि आता सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत एका धाबेने संघाची धाबसंख्या 22 वरती जो खेळाडू चेतन आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅट्समन एक वेगळी बॅट पकडण्याचा अंदाज त्याच्याकडे मी तर म्हणेन असे काही खेळाडू आहेत आम्ही 11 खेळाडू राजेश सर लिटिल स्टार धारोळ संघामध्ये पाहिलेले आहेत एक वेगळा अनोख्या अंदाजमध्ये हो यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह केलंय लॉंग ऑफला बॉल चाललाय रोशन अडाव त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल चुकीचा थ्रो हे सांगतात अमोल चव्हाण आणि या 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत धावा येणं गरजेचं आहे धावांची इन्व्हेस्टमेंट होणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये धावा तुम्ही जमवल्या तर द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला गोलंदाजीचा अटॅक करावा लागतो आणि त्याच पद्धतीने आता धावांची इन्व्हेस्टमेंट चालू आहे सुरुवातीला साहिल बाद झाला झटापट आपण पाहिले तर एकंदरीत 3 ते 4 खेळाडू 3 खेळाडू माफ करा जे बाद झाले स्वस्तामध्ये माघारी परतले परंतु त्यानंतर मात्र संघाचा डाव सावरत असताना रत्नदीप लोंगले आणि त्याच्या साथीनं फलंदाज आपण पाहतो चेतन चांगले बॅटिंग करतात चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न ते करतात अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 8.00च्या सरासरीने या ठिकाणी या 24 धावा धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत साहिल लोंगले यांचा आपण बदलापूर नगरीमध्ये एक जाहीर सत्कार करणार आहोत याच मंचावरती ISPL मध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि आज समालोचक ट्रॉफीमध्ये एक त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत जय श्रीपती बाबा उमरोली समीरजी लोंगले साहेब आपण या माचा आनंद घेत असाल तर आपले मनपूर्वक स्वागत जे नाईट टुर्नामेंटचे एक दर्जेदार यशस्वी आयोजक आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत 24 धाबा धावफलकावरती आहेत शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ बॅलन्स आहे आणि आता संघाचा सरसेनापती यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज अमोल चव्हाण लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती त्यांना माहिती आता धावा रोखायचे आहेत अगदी आपण पाहतो 3 षटकामध्ये चांगला खेळ राहिला आपल्या प्रत्येक गोलंदाजांचा आणि शेवटच्या षटकामध्ये सुद्धा असाच खेळ करायचे याच अनुषंगाने स्वतःवरती दाखवलेला विश्वास म्हटलं जातं ना स्वतःच्या हिमतीवरती करा जे काय करायचं ते कारण लोक गमतीवर सुद्धा टाळ्या वाजवत असतात गोलंदाज सज्जत अमोल चव्हाण लेफ्ट आर्म राऊंड विकेट हो यावेळेस फुल टॉस बॉल लॉफ्ट केलंय क्षेत्ररक्षक होते फ्लायटेक स्ट्रोक ताकद प्रचंड झोकली आहे बॉल चाललाय टाटा बाय बाय करत असताना सीमा पार सी यू लेटर पुन्हा भेटू बिगिट षटकार बॉलमध्ये अवघ्या 16 धावा त्याने बनवलेल्या आहेत तो रत्नदीप लोंगले जर तुम्ही फुलटॉस बॉल त्याला द्याल संधी द्याल त्या संधीचं सोनं प्रसाद सर नक्कीच फलंदाज करेल कारण संधी म्हटलं तर चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते एकदा तुमच्या हातातून निसटलं की तुम्हाला ते वारंवार मिळणार नाही आहे हेच माहिती आहे बॅटिंग करत असताना रत्नदीप लोंगलेला 3 चेंडू 3 षटकार जर आले तर आमचे पॅकर उमरोली संघाचे नीरज भोईर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल ओ लाईन चेक केली जाईल हे बघा दुपारी जेवण जास्त झालं हॅरी व्यायाम थोडंसं कमी करा कदाचित एखादी हाफ बिर्याणी बाहेर येऊ शकते थोडंसं मजेचा थट्टा मस्करीचा भाग आहे परंतु काय अदाकारी आहे वाईट देण्याची एक वेगळी शैली मैदानावरती आहे वाईट बॉल 5 बॉलमध्ये 15 धावा जरी बनवल्या ना तरी पुरस्कर्त्या पॅकर नीरज भोईर उमरोली संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे त्यांना किती विश्वास आहे आपल्या संघावरती गोलंदाज आपण पाहतोय अमोल चव्हाण हो यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे आहे फलंदाज बाद झालेला लेग बिफोर विकेटच्या साह्याने आणि धक्का क्रमांक 4 लागलाय तो यावेळेस मथुर फॅन्स क्लब जय श्रीपती बाबा उमरोली संघाला फलंदाज
बाद रत्नदीप लोंगले. प्रेक्षक आहेत जे आमचे नाचणार आहेत, कारण विदाऊट तिकीट फुल टाइमपास चिअर बॉईज असंच म्हणावं लागेल. तर त्यांच्या काही फरमाईश आहेत, ते गाणं आपण प्ले करा म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा पाहता येईल का हा कलाकार कोणत्या गाण्यावरती नाचतोय. हो, समोर खेळलेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे सज्ज आहेत, प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि इथे धोका होऊ शकतो. हो, आणि या दरम्यान आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज होईल बाद चेतन. बॅक टू द पॅव्हिलियन. एका वतीत क्रिकेटमध्ये राजेश सर आपण नेहमी म्हणत असतो की कोणती धावसंख्या ही सुरक्षित नसते, म्हणून की काय या ठिकाणी आमचे पुरस्कर्ते नीरज भोईर यांनी पारितोषिक लावलं होतं की किमान पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 5 बॉलमध्ये 15 जरी आल्या तर एक चांगली मजबूत स्थिती होऊ शकते आहे ती उमरोली संघासाठी. परंतु एका पाठोपाठ रत्नदीप बाद झाला, चेतन सुद्धा माघारी परतलाय आणि आता मैदानावरती जणू काही दोन नवीन फलंदाज हर्षल आणि त्याच्या साथीनं गणेश. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो, बॉल चालला ऑन ड्राईव्ह, शतक्ष वेगाने येतात. एकच धाव मिळेल. एकावरती समाधान व्यक्त करावं लागेल हर्षलला आणि आता एका धावेने 33 डबल 3 ऑन अ बोर्ड. 5 विकेट्स गमावलेले आहेत. प्रेक्षक आमचे प्रचंड प्रतिसाद देत असताना या स्पर्धेला समालोचक ट्रॉफी 2024-25 मॅचची अतली कडा मागे चालला, इथे स्ट्राईक हवी हर्षलला आणि आता या विकेटचा त्याग करावा लागेल. फलंदाज मात्र माघारी पडतील गणेश. आणखीन एक धक्का लागेल. 33 धाव संख्येवरती 6वा गडी बाद. पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर आम्ही प्रत्येक क्रिकेट खेळाडूला हेच सांगत असतो की एका मार्गाने 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 मार्गाने 1-1 रुपया कमवलेला केव्हाही चांगला असतो. कारण शेवटचे 5 बॉल शिल्लक होते. जर सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं असं तरी कुठेतरी 40पर्यंत जाण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये टीम उमरोली संघाचा राहू शकला असता. परंतु आता काही सर्व काही अलबेल असताना इथे मात्र आणखीन एक धक्का लागेल. एकच धाव मिळेल. 34 वरती आपण पाहतोय पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 4 षटकांच्या खेळीनंतर मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत जय श्रीपती बाबा उमरोली संघ पोहोचलाय 34 वरती 7 गड्यांच्या मोबदल्यात आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते श्री 11 बोहाचीवाडी नेरळ या संघासमोर. येणारे 24 बॉल 35 धावांची गरज असल्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही तुर्तास थांबतो, आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि द्वितीय सत्रामध्ये या आवाज ऐकूया. महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त नामवंत समालोचक आपण ऐकले असतील ते आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रसादजी परब सर. परंतु तत्पूर्वी जाऊया DJ गणेशकडे. या ऐकू एक चांगलं संगीत.
अध्यक्ष बदलापूर समालोचन समिती, टेनकिक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहात. मथुर फॅन्स क्लब उमरोली संघाने धावा कुठल्या मध्ये होत्या 34 आणि 35चं टार्गेट सेट केलं आहे. ते एस11 मोहाची वाडी या संघासमोर. चला सामना सुरू करावा, अजून एक मॅच नंतर बाकी आहे. लक्षाचा या टार्गेटचा या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. ते 8.75च्या गतीने धावा तिथे बनवावे लागतील. 35 टू विन. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलेत. आघाडीचे फलंदाज आपण बघतो अमोल आणि त्याचबरोबर रोशन, अमोल चव्हाण आणि त्याचबरोबर रोशन आढाव. आणि षटक क्रमांक पहिलं बोली मार्कवर साहिल लोंगले घेऊन आलाय. हॅरी खरकरचा सिग्नल येतो, सामना इथे सुरू होतोय. पंच त्यांच्यासोबत आपण बघतो म्हणजे स्ट्राईक एंडचे अंपायर येते प्रशांत सूर्यराव. नीरज बोयर ज्या संघाचे पुरस्कार त्यांच्याकडनं एक पारितोषिक आले. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं, 1000 की 500, 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे विकेट हॅट्रिकसाठी. ते उमरोली संघाच्या गोलंदाजांसाठी. लेफ्ट हँडर समोर आहे अमोल, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोशन, षटक क्रमांक पहिलं साहिल. पॉवर प्ले लेफ्ट हँडर समोर बघतो की डीपमध्ये मिड विकेट आहे आणि एक डीप एस्टॅकवर दोन विरुद्ध दिशेला दोन फलंदाज खेळाडू ठेवलेले आहेत. पहिला चेंडू हवेमध्ये थोडासा वेळ आपण हवेमध्ये होता. मिड ऑफच्या थोडासा कितीचा बाजून चेंडू जातोय. वाडिश लॉंगवाला ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा फलंदाजाने खातं उघडलं. एका धावेने येतं फलंदाज अमोलने आणि रोशन बोलत आहे स्ट्रायकिंग एंडला. हो, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बघायचं त्या चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. वेग प्रचंड होता पण लाईन चुकली आहे. प्रचंड वेग. रिदम बघा, गोलंदाजीमध्ये बघा, त्यामध्ये परिपक्वता किती आहे. पण लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट बॉल. धावसंख्येत भर धावसंख्या आपण पोहोचते ती धाव फलकावर. ती 2 धावा. श्रीलेन मोहाची वाडी 35चा पाठलाग करतायत. ऑन साइड लॉफ्टेड स्ट्रोक. वॅकंट एरिया आहे, गॅप खूप मोठा आहे. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखणीत चौकार रोशनच्या बॅटमधून. बिहाइंड द स्ट्रोक आपण बोलतो काय कॉन्फिडन्स होता. दोन्ही अपकमिंग यंगस्टर आहेत पण थोडासा नाराज झाला बघा चेहरा त्यांच्या. थोडंसं आपण बघितलं की नाराजी होती. याला असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर सटकार जाईल की काय, पण किंचितचा कमी पडला. चौकाराने खातं उघडले रोशनने. धावसंख्या 6. हो, क्या बात आहे. बॅट आणि बॅटच्या मध्ये चेंडू ब्लॉक होलचा होता. ऑनसाईडला प्लेस केलाय. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी 2-2 क्षेत्रक्षक प्रोटेक्शन देतात डीपमध्ये. मिड विकेटवर येऊन चेंडू उचलते तोपर्यंत एक धाव कंप्लीट. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक साई लोंगलेचं. ब्लॉक लाईनची गोलंदाजी, खोलर टप्प्याची गोलंदाजी, ब्लॉक होलची गोलंदाजी आपण बघतो गोलंदाजीमध्ये. पण धावा येतात ही सगळ्यात जमेची बाजू आहे. 8.75 हा रन रेट मेंटेन करायचा आहे षटकामागे. स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अस्त्र बाहेर काढलंय साहिलने. लेफ्ट हँडर समोर. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये. क्या बात आहे. टॉस केलेला चेंडूचा स्लोर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं आहे चेंडूवर आणि बीट केले ते फलंदाज अमोलला स्ट्रायकिंग एंडला. असू द्या चेंडू स्लोर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं, ऑप्शनच्या बाहेर ठेवले चेंडू आणि पंचांचा इशारा आहे चेंडूवर. वाईट बॉल. खूपच बाहेर ठेवलाय चेंडू. वाईट बॉलचा इशारा हॅरी खरकरचा आणि धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या पोहोचली आपण बघतो धावफल करती 8.75. हवेमध्ये चेंडू क्षेत्रक्षक आहे डीपमध्ये. झेलसाठी सरसावला आहे आणि हो, काय सुरेख झेल, काय ट्रॅप होता या ठिकाणी. स्लोवर चेंडू पुन्हा ट्रॅपमध्ये अडकवलं आणि स्लोवर आपण बघतो की त्या मुवमेंटला फलंदाज बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागतोय श्री11 मोहाची वाडी या संघाला.
बॅट्समन आदम येतोय बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावर. आदम मुजावर इन फर्स्ट ओव्हर. रन्स स्कोर कार्डवर 8, एक गडी बाद. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक खेळण्यासाठी आदम मुजावर स्ट्रायकिंगला पोहोचलाय. एक चांगला आक्रमक फलंदाज आहे. तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला येतो श्रीलन मोहाची वाडी संघाकडून. साहिलचा शेवटचा चेंडू. वेगवान चेंडू खोदून काढलाय. त्याच्या क्षेत्राचे काय त्या ठिकाणी बघायचं टार्गेटचा प्रयत्न. बॅकअप येईल तोपर्यंत 2 त्याचा प्रयत्न निश्चित करणार. त्याच्यात मात्र शंका नाही. बघा चेंडूची फक्त फेकाफेक सुरू आहे आणि कव्हर करेपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 धावा धावफलकावर. तिथे मात्र बघतो की 35 धावसंख्येचं टार्गेट आहे. 35 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि करायचे ते 25. रिक्वायर्ड रन जाऊन पोहोचते 8.33 या घरामध्ये. क्रमांकाचा दुसरा गोलंदाज घेऊन येतोय गणेश घारे. समोर आहे आपण बघतोय आघाडीचा फलंदाज म्हणजेच रोशन. पहिला चेंडू. ओ क्या बात आहे. वेगवान चेंडू, वेगवान उत्तर. अप्रतिम फटका. डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू सीमारेषेवर निघून जाईल. अप्रतिम फटका फ्लिकचा. चौकार. वेगाचा वापर केला. चेंडूचा टप्पा बघितला तर आपण बघितलं की टेक्स्टच्या बाहेर आहे. अप्रतिम फ्लिकचा फटका, मनगटी फटका दाखवला आणि सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडू स्वागत केलंय गणेश घारेचं चौकाराने. गुड शॉट बाय रोशन. धावसंख्या 14. फुल टॉस आहे. बघा फुटर किती जबरदस्त आहे रोशनकडे. 2 धावांचा प्रयत्न निश्चित करणार. छोटीशी चूक. संधी मिळते रोशनला पुन्हा स्ट्राईकला येण्याची. उंची कमी आहे पण ज्याप्रमाणे त्याची फलंदाजी बघतोय त्याची फलंदाजीची उंची जास्त आहे. 101 फटके त्याच्याकडे आहेत. कॉपी बुक स्टाईल तर आहे आणि परिपक्वता आपण बघतोय त्याच्या बॅटिंगमध्ये खूप चांगली आहे. तसे चेंडू तर त्या मेरिटनुसार तो बॅटिंग करतोय ग्राउंडवर. धावसंख्या 16 धावा. ओ हा चेंडू खूप चांगला होता. बॅट्समनला फलंदाजाला थोडासा बॅकफुटवर ढकलणारा चेंडू गणेश घारेचा. अचूक टप्प्यावर चेंडू टाकलाय. लेनचा खूप चांगला वापर केला गणेश घारेने या चेंडूवर. बघू शकता बॅक ऑफ द हँड चेंडू. बघायचं ऑनसाइड प्लेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ट्रॅप होता हा मोठा ट्रॅप होता. इथे होत्या त्या चुका. झेल सोडलाय त्या ठिकाणी. बघू शकता हा चेंडू फुलटा सुद्धा फ्लिक केला होता. मनगटी फटके लिहिले आणि सर्रास मारतात आणि आपण बघतो त्या ठिकाणी जेल सुटल्यानंतर जीवदान मिळालं ते म्हणजे फलंदाज रोशनला. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होती 17वर. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश घारे बॉलिंग मार्कवर. शॉर्ट ऑफ लेंथ चेस केलाय. काय फटका आहे. वॉट अ शॉट ऑन द टोस. वॉट अ कनेक्शन. सीमारेषा बाहेर खणखणीत चौकार. आमच्यासोबत गाडा आमचे गुणसंख्यक लेखक आधी राजेश साळवे यांचे थोरले बंधू मोठे बंधू इथे आले. विजय साळवे विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग लास्ट ओव्हरला एकदम मॉडल लाईनवर.
तर राजेश साळवे आमचे जे ऑफिशियल स्कोर या स्पर्धेमध्ये त्यांचे थोरले बंधू विजय साळवे यांचे इथे आगमन झालं आहे. विनंती आहे विजय साळव्यांना की आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 22 धावा 22 आफ्टर 2 ओव्हर. करंट रन रेट आपण बघतो 11चा. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 12 करायचे अजूनही 13 धावा सामना जिंकण्यासाठी. स्वॅग बराच वेळ झाला ड्रिंक ब्रेक होतोय. फटाफट जरा ड्रिंक ब्रेक कंप्लीट करून सामना लगेच सुरू करायचा आहे. तर विजय साळवे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सर्वोच्च चषकामध्ये. मागच्या षटकाला इक्वेशन आपण बघूया. मागच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा गणेश घारेने खर्च केल्या आणि इथे मोमेंटम मिळवून दिलेला आहे श्री मोहाची वाडी या संघाला. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे. चला मॅच जरा स्पीडअप करा. रोशन इनफॉर्म बॅट्समन चांगली बॅटिंग राऊंडवर केली आहे. हर्षल लोंगले बॉलिंग मार्कवर. वैती कोटाले तर पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन बघायचं या धावसेला कंट्रोल करणार का हर्षल. आपण बघतो समोर म्हणजेच फलंदाज आदम मुजावर. पहिला चेंडू खोदून काढला तिथे तसे काय तिथे मात्र बघायचं क्लोज फिल्डिंग क्लोज कॉल होता या ठिकाणी. चेंडू फक्त कव्हर करून विकेट किपर किंवा बॉलर एंडला फेकायचा होता. तिथे मिस्टेक होते आहे. मिसफिल्ड झाली आहे. बघताय तुम्ही स्क्रीनवर. ही मिसफिल्ड ही चूक पद्धतीनं बाहेर घेऊन जाऊ शकते. इव्हन उमरली संघाचा एक उद्योन्मुख चेहरा त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. स्ट्राईक एंडला रोशनचा हा चेंडू. रोशनसाठी हा चेंडू स्लोवर 1-2 टप्पा वाढण्यात गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं या चेंडूवर. हलकासा लेग कटर चेंडू क्रॉस सीम ॲक्शनने चेंडू टाकला होता. चेंडू शिल्लक ते 10 करायचे ते अजूनही 12. ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक्स तसे काय आहे आणि आपण बघतोय टेनिस बॉलचा हा बाउन्स टप्पा पडण्याचा चेंडू सरळ निघून गेला खेळाडूच्या डोक्यावरून. सीमारेच्या बाहेर चौकार. आठ धावांची अजूनही गरज आहे. हवेमध्ये स्ट्रोक आहे. स्टँड अँड डिलिव्हर 2 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेशिवाय खणखणीत दर्जेदार दिमागदार फटका. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. ओ फिनिशिंग टच MS धोनी स्टाईल मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे श्री 11 मोहाची वाडी संघाने. जवळजवळ एक षटक पूर्णपणे बॅलन्स ठेवलं आणि एक चेंडू म्हणजे जवळ 7 चेंडू शिल्लक ठेवले आणि सामन्यावर शिक्कामोर्तब केलंय. आणि रोशनने बघा धाकड फलंदाजी. 10 चेंडू तब्बल 26 धावा क्वार्टर सेंचुरी स्वतःची पूर्ण केली. आणि या सामन्याचा पुरस्कार आमच्यासोबत राजेश साळवे परत लगेच शेअर करतील. ऑफकोर्स नो डाऊट रोशन ठरलाय मॅन ऑफ द मॅच.